थोड्या दिवसामध्ये गणपत गवारी यांचा आपण एक व्हिडिओ बनवला होता दारूबंदीबाबत आणि तो व्हिडिओ इतका प्रचंड असा व्हायरल झाला. अनेक माध्यमातून गणपत गवारी यांना चांगल्या चांगल्या कमेंट आल्या, काहींनी वाईट कमेंट केल्या. परंतु एक चांगले व्यक्तिमत्व, साधा माणूस, आज आपण त्यांची जरा बातचीत करणार आहोत. सरपंच नमस्कार. नमस्कार, बोला. काय म्हणताय आता आपल्या राज्याचे नेते आपले अजितदादा पवार? अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेले. आपलं छत्र हरपले. आपलं म्हणजे आपण पोरका झाले, महाराष्ट्र पोरका झाला असा नेता पुणे होणार नाही. ऐसा गुंडा त्याचा त्रिलकी झेंडा असे. म्हणजे मी थोडं बोलतो, पण म्हणजे मला त्या व्यक्तीबद्दल मी रात्री अर्थात माझ्या मुलीसोबत गप्पा मारत असताना रडत होतो. अजितदादांच्या भावना असे 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 पुन्हा जन्माला नाही. म्हणजे ऐसा मोरा होऊन गेला पुढे न होणारा, शिवाजी सारखं नाही, ऐसा मोरा होऊन गेला पुढे न होणारा. आणि जिजाबाईने नवस केले ते भवानी देवीला का असा पुत्र हो दे, नाव उठिले तुझ्याच वंशाला. असे आमचे अजितदादा आमच्या ह्या महाराष्ट्रातून गेल्यामुळं आमच्या घरोघरामध्ये असे सगळे शोकांतिका खायला पण मला ते जेवणच नको. म्हणलं दादांचं का असं झालं. दादा पहिले शिव म्हणायला घाबरत होते, मला बातमी माहिती झाली, पण दादांचं असं घडा नव्हतं लागत. आणि दादांचं असं योग्य योग्य कसं काय काळाने कशी काय झेप घातली असेल त्याच्या आमचा चांगला नेता घालवला. आता दादाभाऊ बगाड साहेब, दादा 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 दोघे दादा गेले, मग आम्ही करायचं काय आता? आता कोणला फोन करायचे, कसा करायचा, महाराष्ट्र कसं काय राहणार? महाराष्ट्रानं वेगळे प्रकारची पकड झेपली आहे. पण कार्यकर्ते लोक कशी माहिती का, माझ्यासारख्या नेते माणसाला पुढे घेतच नाही. मी दादांसारखा एकदा पोटात आला का डायरेक्ट वाटावर टाकून देतो. माझे असे मग भले तिकडे चव जाऊ नाही तर काय येऊ, काय बरोबर आहे का नाही. पण दादा गेल्यामुळं मला लय टेन्शन वाढलं. का म्हणलं आता दादा पाहायचे कसे, नुसते फूट पाहून काय करू. पहिल्यांदा ते अस्तित्वात होते ना, आता आम्हाला जरा वाटत होतं का अजितदादा आहे, घाबरायचं नाही असं, म्हणजे असं वाटत होतं. आणि नेमके दादाच नाही आता होत्याचं नव्हतं झालं, कसं काय करायचं. आणि ते इमान नेमके कशा पद्धतीनं झालं असेल ते काय मला काय एवढा दृष्टिकोन नाही. पण मी बाहेरून माझा मोबाईल सुद्धा जप्त करून घेतलाय. मला लोक काही बोलून सुद्धा देत नाही. माझा आता हे ग्रामपंचायत निवडणुका लागल्यात बरं का हो सर, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. जिल्हा परिषद पंचायत समितीचं काय हो घातलेला ग्रामपंचायतीमध्ये समजा काही अपेक्षे उमेदवार असतील किंवा कोणी असतील. आता आतून आमदार आमचे अतुल शेठ, आता ते आम्ही राष्ट्रवादीचीच माणसात पुरेपूर पहिल्यापासून, खरं ना सांगतो. पहिल्यापासून राष्ट्रवादीचीच? होय 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 होय. माझे मामा होते ना पोटे गुरुजी, हे राष्ट्रवादीचे. अतुल शेठ आमदार यांची आई सुद्धा आमच्या घरी येऊन बार चुलीपाशी शेकून बिकून मस्त बघितलं बसले होते. थंडी वाजली आलत्या प्रचाराच्या टायमाला, त्या टायमाला त्यांना बरोबरून आम्ही विजय केलं अतुल शेठ दादांना. पण मी असं नेत्यांपाशी जास्त जात नाही का, तिथं बसत नाही. पण आपण बाहेरून मला वाटतं का ही माणसं आपलीच, आपण गांधी विचाराची माणसं, गांधी घराण्याची. ज्या टायमाने इंदिरा गांधींनी कायदा घडलं होतं, आदिवासी जमीन कोणी घ्यायची नाही, त्याच्यावर कोणी कब्जा करायचा नाही, ते लिहून ठेवले ते तसे. आता संविधानात कसं लिहिलेलं आहे का, निवडणूक कोणी लढू शकतो, ज्याचा का पैसा असो नसो, पण आपण एक वचनी एक बाणी एक पत्नी असा माणूस आहे. अजितदादांचं जाणं पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. कामाचा असा माणूस, असा नेता होणे नाही. आणि अनेक प्रकारे दादांवरती प्रेम करणारा जनसमुदाय आहे. आज जर आपण पाहिलं तर बारामतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी आला होता. पण आता तिथं जाण्याचं मग येऊ कसं नाही आला माहिती का. अजितदादांचं तुम्ही राजकीय जीवनामध्ये कशा प्रकारे आलात, काय सांगाल आपण? आता कसं माहिती का, ते पवार घराणं म्हणलं का ना, लय हुशार टॅलेंट घराणं, आणि त्यांच्या विचाराची माणसं आपण कसं माहिती का. आणि कोणचे विचार ऐकून उपयोग नाही हो. कसं आता ते गांधी घराण्याच्या विचारसरणीची माणसं, महात्मा गांधी सारखे, ते आता पंडित जवाहरलाल नेहरूंचं जर सांगायचं तर सोमतीलाल ताई त्यांच्या मंडळी होत्या, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या. कमला नेहरू, पंडित नेहरूंच्या मंडळींचं नाव होतं. आणि त्यांच्या पोटी इंदिरा गांधी जन्माला आलत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर ते आपले गांधी इंदिरा गांधींना आपले घ्यायचे, भाषणाला जायचे पंडित नेहरू बॉटल धरून. आणि ते वारसा चालित असताना कसं रक्तातच असते ते प्रत्यक्ष. आणि म्हणजे मला काय म्हणायचंय का बाबा, ते अनुवंशिकता असते ना. तुम्ही म्हटला की अजितदादा गेल्याने मला खूप दुःख झालं. हो, त्याबद्दल आपण बोला. हो, मी आता काय करायचं वाटलं का, ह्या जगामध्ये नाही राहिलं तरी चाललं असं मला वाटतंय. कसं माहिती का, असा एवढा मोठा चमकणारा हिरा हरवला, तिथं आपण काय करायचं बुवा नेमकी, असं मला माझ्या भाषेतून मी सांगतो.
आणि एवढा मोठा नेता गेला, समजा गोपीनाथ मुंडे त्या टायमाला ते गेले. मग मला याच्या मागचं जरा जरा थोडं थोडं काहीतरी आठवते. पण कसं माहितीये का, मी बोलायला जरा दबकतो अजितदादांनी. कसं माहितीये का, मग राजकारण अजितदादा पहिलेच म्हणते वांगाळे, हा शब्द मला माहिती काय खरं ना, राजकारण वांगाळ आहेच. पण मग तुम्ही लढा, पण समोर समोर येऊन लढा ना, समोर. म्हणजे कोणी असो, कोणाचं नाव घेत नाही का काय नाही. माझं बोलण्याचा पार्श्वभूमी अशी का अजितदादांना असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं. काय वाटतं अजितदादांचा विमान अपघात झाला की घातपात झाला, अशा आता ते कसं आपण काय आरोप माध्यमातून असं विचार जातं की त्या त्या विमानामध्ये जर 6 लोक होती, तर मग तो एक शेवटचा 6वा माणूस कुठे आहे, काय सांगतो? अहो ते एवढं कसं माहित नाही. त्यांनी त्यांच्या घरोघरी भेट जाऊन दिली बरं का, ते 6 लोकांच्या घरोघरी जाऊन भेट दिली असेल. पण त्या ठिकाणी 5च लोकांचा मृत्यू सापडला. पण ते आता कसं माहितीये का, ते लय वेगळ्या पद्धतीने झालं पाहिजे. त्या दिवशी धुकही पडली होती मोकर. आणि ते कसं माहितीये का, काय त्या वरच्या हातात काय असेल ते आपल्याला काय माहित नाही. तुम्हाला खरं ना सांगतो, आता ज्याचा मूर्ती जर लिखित असेल समजा एखाद्याचा, पण ते गेल्यानं ह्या महाराष्ट्रावर, ह्या देशावर अख्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. लोकांनी जेवण सुद्धा टाकून दिली पूर्णपणे. नाही जेवायचं म्हणले, अजितदादा नाही म्हणले, काय तिथं उपयोग आहे. आणि मग आम्हाला खोट खरंच वाटलं नाही का बुवा असं झालंय. म्हणणार तिथं बारामतीत कसं काय, म्हणजे नेमकी त्यांच्या भूमीमध्ये कसं काय ते कोसळायला गेलं तिथं, आणि ते त्याची चाकं उलटी पालटी कशी झाली. मी असं कोणत्या तरी माझा मोबाईल जप्त करून ठेवलाय लोकांनी दुसऱ्यांनी. आता मी तुम्हाला नंतर सांगेल. आणि का माहितीये का, मी असं बोलणार माणूस आहे परकट. आणि एवढ्या मोठ्या नेत्याला एवढा मोठा घात आणि एवढा मोठा दुखावटा पडायचा सोपा काम नाही. पर पेल होत नाही. आणि ह्या निवडणुका घातल्यात किंवा कसे अपेक्षा कोणी कसं असो, पण आम्ही राष्ट्रवादीची पुरेपूर माणसं आहेत. आणि अजितदादांना हाच शेवटचा दुखावटा जाहीर होईल. चारवला मग कोणतरी नेता घडायला पाहिजे ना. आता अजितदादा गेले तर समजा त्यांचा पोरगा कोणी असं, त्याची काय मला ओळख नाही थोडक्यात. पण अजितदादांसारखं वक्तृत्व कोणाला येणार नाही आणि असं होणार नाही. म्हणून मी त्यासाठी म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक सामान्य माणसाला तो जपणारा नेता होता. आणि सरळ सरळ बोलायचा, काय पाहिजे, आमका पाहिजे, तमका पाहिजे, थांब रे थांब थोडा वेळ, असं डायरेक्ट. आपली कधीच त्यांच्या संपर्क आला का? कधी नाही आला. नाही आलता एक बार जुन्नर मध्ये हातात मिळवणे चालती. काय बोलता ते काय नाही, आता मी घरी बारीक कार्यकर्ता छोटासा, फक्त राम राम आणि हातात हात मिळवला. मला तेवढा समाधान वाटलं बुवा, दादांच्या हाताला हात मिळवला असं मला एवढं समाधान वाटलं, बाकीचं काही नाही. आणि शरद पवार साहेबांना सांगाय बी संपर्क आलता, त्यांच्या सांगाय बोललो. एक बारी अण्णा हजारे त्यांच्या समोर होतो मी. अण्णा हजारे म्हणले तुम्ही आमच्या गावाला या, पण मला आता त्यांच्या गावाला जायचे, तर राळेगण सिद्धी काय पिंपळगाव कोणतं काय माहित, राळेगण सिद्धी त्या ठिकाणी जायचे मला. आणि मी ह्या व्यसनातून आता तुम्ही पाहिलं ना, मी आता मुक्तच आहे जवळजवळ. हा मला नको ते, कारण लोक वेगळ्या पद्धतीचा फायदा घेतात. पण अखेरची श्रद्धांजली अजितदादांना मी समर्पित करतो बस. कारण असा होणे नाही पुढा, ऐसा मोरा होऊन गेला पुढे न होणारा. बाळ शिवाजी नाव जगात गरजेत राहणार, त्या प्रेरणेने मी अजितदादांची उपमा जाहीर करतो. कारण माहिती का, कसं कोणत्याही पोटी कसा आहे जन्माला येऊ शकत नाही, शुद्ध बीजापोटी फैर रसाळ गोमटी, त्यातला अर्थ आहे खऱ्या खोर. मी आपला साधा आहे, पण तुम्हाला खरं ना सांगतो, बरोबर का नाही. कोणा पोटी कशी जन्मान नाही ती, कसं येडवाकडं बोलून उपयोग नाही. कोणी कशी समजा उद्या राजकारणाचा डाव मांडलाय, कोणाला वाईट बोलायचं नाही, काय नाही, ज्याचं त्याचं नशीब ज्याच्या पाठी. पण माझ्या पद्धतीने पवार साहेबांना ही आणि त्यांच्याच पाव ठेवून आपण महाराष्ट्र परत घडवला पाहिजे व्यवस्थित. आणि मी आता उद्या आज आहे उद्या नाही त्याचा काय भरोसा आहे का, लोक विचित्र झाल्यात. म्हणजे मला भीती वाटते तशीच. काही लोक म्हणतील काही बातम्या देत आहे, आमका करतात आमका. पण शोकांती ते आज माझं काम सोडून मी बगड साहेबांच्या दसरीला आलतो. अतुल शेठ समोर तिथं तुम्ही पाहिलं ना, बसलो होतो ना. मला तळमळे हो समाजाची. पण कसं माहिती का, जरा एखादा गुण वेगळा असतो माणसाचा. जरा आता ते सोडून देणार आहे मी. आणि तुमच्या समोर आहे ना, मी फार क्लिअर झालो ना, तब्येत पण फार खालावली माझी. तब्येत अशी होती ना, मी व्यवस्थित होतो आणि लोक जवळ येत नाही असं वेगळं काय केलं. त्यापेक्षा ते नाकारलेलं बरं. अजितदादांच्या माध्यमातून मला असं सांगायचं का, मी सगळं मुक्त होणार आहे त्यातून. आणि अजितदादांना मी मुक्त झालो का, म्हणजे कसं माहिती का, एवढा मोठा नेता गेला, आपलं काय कशात काय, बरोबर आहे का, मी चुकीचं काय बोलले का? साहजिकच आहे, पूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे. आणि अजितदादांसारखा नेता होणे नाही, परत तो आवाज, तो दरारा, तो या महाराष्ट्राला भेटणार नाही. हो, माझ्यासमोर सरपंच यांनी दादांना श्रद्धांजली अर्पित केली की खरंच हो, कोटी कोटी धन्यवाद. दादांना ही जुन्नर डायरी परिवारच्या वतीने देखील भावपूर्ण श्रद्धांजली.